Hello students, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आपण मागच्या लेक्चरला की कन्सेप्ट हा पॉइंट स्टडी केलेला होता. आता आपण आजच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नॉर्मलायझेशन ही कन्सेप्ट बघणार आहोत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण नॉर्मलायझेशनचे टाइप्स, नीड ऑफ नॉर्मलायझेशन प्लस अनॉमलीज ही कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर डिटेल्समध्ये नॉर्मलायझेशनचे टाइप्स आपण स्टडी करायचे आहेत. हे नॉर्मलायझेशन म्हणजे काय आणि नॉर्मलायझेशन म्हणजेच काय, कोण डिझाइन केलं, तर हे आपण रिलेशनल डेटा मॉडेल बघत आहोत. तर रिलेशनल डेटा मॉडेल हे E.F. कॉड या सायंटिस्टनी 1970 मध्ये डिझाइन केलं होतं. तर तेव्हाच त्यांनी काय 1969 मध्ये E.F. कॉड रूल्स डेव्हलप केले. E.F. कॉड या सायंटिस्टनी रिलेशनल डेटा मॉडेल डिझाइन केला होता आणि 1970 मध्ये त्यांनी काय केलं, नॉर्मलायझेशन ही कन्सेप्ट डेव्हलप केली. तर आपण आज नॉर्मलायझेशन हा डिटेलमध्ये पॉइंट आपण बघणार आहोत. तर आता फर्स्ट नॉर्मलायझेशन E.F. कॉड ह्या सायंटिस्टनी रिलेशनल डेटा मॉडेल मध्ये 1970 मध्ये त्यांनी डिझाइन केले आहे. तर नॉर्मलायझेशन का डिझाइन केली आणि नॉर्मलायझेशन म्हणजे काय हे आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. नॉर्मलायझेशन इज अ मल्टी स्टेप प्रोसेस. इट क्रिएट्स स्मॉलर टेबल फ्रॉम लॉंगर टेबल. म्हणजेच काय, आपण डेटाबेस मध्ये काय करणार आहोत, एकापेक्षा जास्त टेबल्स क्रिएट करून एक मोठा आपण डेटाबेस तयार करणार आहोत. तर त्याच्यामध्ये जितके मोठे टेबल्स असणार आहेत त्याचं कन्व्हर्जन काय करायचं, एक सिम्पली स्मॉल टेबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याला म्हणायचं कन्वर्ज इट क्रिएट्स स्मॉलर टेबल फ्रॉम लॉंगर टेबल्स. म्हणजेच काही डिवाइड्स दी लार्ज टेबल इनटू स्मॉल टेबल्स. त्याला म्हणायचं नॉर्मलायझेशन. तर नॉर्मलायझेशन का करायचं, कारण त्याच्यामध्ये डिफिकल्टीज क्रिएट होऊ नये म्हणून. मग आता नॉर्मलायझेशन आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे टाइप्स ऑफ नॉर्मलायझेशनचे आहेत फर्स्ट नॉर्मल फॉर्म, सेकंड नॉर्मल फॉर्म आणि थर्ड नॉर्मल फॉर्म. आणि आता मार्केटमध्ये फोर्थ नॉर्मल फॉर्म, फिफ्थ नॉर्मल फॉर्म अवेलेबल सुद्धा आहेत. तर टाइप्स ऑफ नॉर्मलायझेशन मध्ये फर्स्ट नॉर्मल फॉर्म, सेकंड नॉर्मल फॉर्म आणि थर्ड एवढे तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर पहिला आपण बघूया नॉर्मल फॉर्म. फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज. आपण शॉर्ट मध्ये आता बघणार आहोत आणि नंतर वन बाय वन डिटेल्स मध्ये कशा पद्धतीनं फर्स्ट NF यूज करून लार्ज टेबल हा स्मॉल टेबल मध्ये कन्वर्ट कसा करायचा हे आपण एक्झाम्पल घेऊन आता आपण नंतर बघणार आहोत. तर फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज, नो रिपीटिंग ग्रुप्स. म्हणजे त्याच्यामध्ये त्या टेबलमध्ये युनिक व्हॅल्यूज असणार, रिपीट त्याच व्हॅल्यूज वगैरे नसणार. तर त्याच्यामध्ये कॉलम्स वगैरे असणार आहेत. तर आपण एकच कॉलम दोनदा तोच सेम कॉलम आपण यूज करायचं नाही. तर ते कसं आपण लार्ज टेबल हा स्मॉल टेबल मध्ये कन्वर्ट करायचं, तर बाय युजिंग फर्स्ट NF. त्यानंतर सेकंड नॉर्मल फॉर्म. सेकंड नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज तर असणारच, नो रिपीटिंग ग्रुप्स पण असणारच आणि नो पार्शियल डिपेंडन्सी. म्हणजेच काय, एखादा कॉलम डिलीट केला तर त्याची दुसऱ्या कॉलमवरती डिपेंडन्टी नसणार, म्हणजे त्याचा इफेक्ट त्या टेबलमध्ये होणार नाही. तर ते कसं करायचं, तर बाय युजिंग सेकंड नॉर्मल फॉर्म. आणि थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणजे काय, सेम लाईक अ सेकंड नॉर्मल फॉर्म, हॅव्हिंग ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. आता ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात कधी येईल, जेव्हा आपण थर्ड नॉर्मल फॉर्मचा एक एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या सगळं लक्षात येईल. आपण हे डिटेल्समध्ये पुढे आपण बघणार आहोत. तर हे शॉर्टमध्ये तुम्हाला माहित असू दे, फर्स्ट NF, सेकंड NF, थर्ड NF हे काय आहेत, नॉर्मलायझेशनचे टाइप्स आहेत. तर नॉर्मलायझेशन म्हणजेच काय, तर हे कोण डिझाइन केलेलं आहे, E.F. कॉड यांनी 1970 मध्ये डिझाइन केलेलं आहे. तर कशासाठी, कॉम्प्लेक्सिटी कमी करण्यासाठी. तर कसं करणार, तो लार्ज टेबलचं स्मॉल टेबलमध्ये कन्व्हर्जन. मग हे आपण फर्स्ट NF, सेकंड NF आणि थर्ड NF हे टाइप्स यूज करून आपण कन्व्हर्जन करायचं आहे. तर नीड ऑफ नॉर्मलायझेशन आता पॉइंट आपण बघायचा आहे. In database management process, without normalization, it is not easy to manage database operation. म्हणजे डेटाबेस मध्ये ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा असतो. बँकेमध्ये कसा असतो, कितीतरी युजर्स असतात, त्यांचा सगळा डेटा पर्सनली, तो पॅन कार्ड, आधार कार्ड इथपर्यंत आपण डेटा स्टोअर केला जातो, इन्सर्ट करतो, डिलीट करतो, मॉडिफिकेशन करतो. मग तो डेटा जो आहे तो लॉस होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी काय करायचं आहे, नॉर्मलायझेशन करायचं आहे. इफ डेटाबेस इज नॉट नॉर्मलाइज्ड देन अपडेशन, डिलिशन आणि अनॉर्मलीज आर ऑकर्स. तर आपण नॉर्मलाइज करणं हे महत्वाचंच आहे. नॉर्मलायझेशन जर डेटाबेसमध्ये आपण नाही केलं तर प्रॉब्लेम्स ऑकर होऊ शकतात. तर नॉर्मलायझेशन नाही केलं तर आपण
अपडेशन, डिलिशन, इन्सर्शन, अनॉमलीज अकर होतात. तर ह्या अनॉमलीज म्हणजे काय तर आपण पुढे बघणार आहोत. तर नॉर्मलायझेशनची नीड लक्षात आलेली आहे का? तर आपण इझिली काय करू शकतो, तो डेटाबेस मॅनेज करू शकतो. इन्सर्शन, डिलिशन, अपडेशन तो डेटाबेसमध्ये आपण इझिली मॅनेज करू शकतो. जर नॉर्मलायझेशन नाही आपण केलं तर एरर्स ऑकर होतात. त्यालाच काय म्हणलेलं आहे त्यांनी, अनॉमलीज. तर पुढे आपण अनॉमलीज म्हणून काय कन्सेप्ट आहे ती पहिला बघणार आहोत. तर अनॉमलीज कधी ऑकर होतात, जेव्हा नॉर्मलायझेशन आपण नाही केलं तर अनॉमलीज ऑकर होतात. तर अनॉमलीज आर इनकन्व्हिनियंट ऑर एरर प्रोन सिच्युएशन अरायझिंग व्हेन वी प्रोसेस द टेबल. म्हणजे टेबलमध्ये आपण डेटा स्टोअर करत असतो तेव्हा जर आपण नॉर्मलायझेशन नाही केलं तर ही अनॉमलीज काय होत्या, अचानक सडनली ऑकर होत्या. मग त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अनॉमलीज म्हणजेच काय, वन टाईप ऑफ एरर. तर त्याच प्रकारच्या एरर्स वेगवेगळ्या पद्धतीने ऑकर होतात. जेव्हा इन्सर्शन करता, जेव्हा अपडेशन करता, जेव्हा डिलिशन करता, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे त्या अनॉमलीज क्रिएट होतात. म्हणून त्याचे अनॉमलीजचे सुद्धा टाइप्स पडलेले आहेत. इन्सर्ट अनॉमली, अपडेट अनॉमली आणि थर्ड जो आहे तो डिलीट अनॉमली. तर इन्सर्ट अनॉमली म्हणजेच काय, इन्सर्शन करताना जो डेटा तेव्हा एरर येते तेव्हा त्याला काय म्हणायचं, इन्सर्ट अनॉमली. डिलीट करताना येते तेव्हा डिलीट अनॉमली. तर कशा पद्धतीने येतात, आता पहिला आपण ह्या वन बाय वन अनॉमलीज बघूया. तर इन्सर्ट अनॉमलीज. इन्सर्ट अनॉमलीज it occurs when it is not possible to insert certain attributes into database without any availability of other attributes. म्हणजेच काय, तुम्हाला डेटा इन्सर्ट करायचा आहे एखाद्या ॲट्रिब्यूटचा आणि त्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल नसेल तेव्हा जी एरर येते त्याला काय म्हणायचं, इन्सर्ट अनॉमली. फॉर एक्झाम्पल इथे एक तुम्हाला टेबल दिसत आहे ज्याच्यामध्ये किती कॉलम्स आहेत, 5 कॉलम्स आहेत. फर्स्ट कॉलम आहे तो आपण आता कॉलम्स म्हणायचे नाही तर डेटाबेसमध्ये त्याला काय म्हणायचं, ॲट्रिब्यूट्स म्हणायचे. तर फर्स्ट जो ॲट्रिब्यूट आहे तो स्टुडंट आयडी, सेकंड आहे कोर्स आयडी, थर्ड आहे स्टुडंट नेम, ॲड्रेस आणि कोर्स. तर आयडी किती आहे तिथं बघा, आयडी 101, 101 असे डबल आहेत कारण त्याला प्रायमरी की आपण अप्लाय केलेलं दाखवलेलं नाही आहे म्हणून डुप्लिकेट डेटा रेकॉर्ड झाला. जर प्रायमरी की आपण अप्लाय केली असती तर यस 101 नावाचं एकच ॲट्रिब्यूट्स, एकच एंटिटी तयार झाली असती. तर किती इतर रेकॉर्ड्स एंटर केलेले आहेत, तर टोटल 1 2 3 4 5 6. तर टोटल 6 रेकॉर्ड्स ह्या टेबलमध्ये ऍड केलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल इन स्टुडंट ह्या डेटाबेसमध्ये इट इज नॉट पॉसिबल टू ऍड एंट्री ऑफ न्यू कोर्स अनलेस एनी स्टुडंट एनरोल्ड फॉर इट. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या स्टुडंट डेटाबेसमध्ये तुम्हाला एखादा एंट्री ऍड करायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं स्टुडंट आहे S1 म्हणजे आयडी आहे त्याचा 106 आणि तो कुठं तरी त्याचा डेटाबेस त्या टेबलमध्ये स्टोअर करायचा आहे. जोपर्यंत त्याला कोर्स अवेलेबल होत नाही तोपर्यंत आपण त्याचा डेटा स्टोअर करू शकत नाही. म्हणजे कोर्स मात्र त्याला काय पाहिजे, अवेलेबल पाहिजे. जसे कोर्सेस इथे किती आहेत, VB आहे, जावा आहे, ओरॅकल आहे, C++ आहे, DS आहे, ओरॅकल आहे. मग तिथं कोर्स अवेलेबल जर असेल तरच आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये एखादा रेकॉर्ड इन्सर्ट करू शकतो. म्हणजे एखादी एंट्री ऍड करू शकतो. म्हणजे इन्सर्टच्या वेळी काय झाली, इथं अनॉमली क्रिएट होऊ शकते म्हणून त्याला काय म्हणायचं, इन्सर्ट अनॉमली. त्यानंतर सेकंड आहे ती अपडेट अनॉमली. अपडेट अनॉमली म्हणजेच काय, इट ऑकर्स व्हेन देअर इज अ रिक्वायरमेंट ऑफ चेंजेस इन मल्टिपल रेकॉर्ड्स ऑफ एंटिटी बट ऑल द रेकॉर्ड्स नॉट गेट अपडेटेड. म्हणजे तुम्हाला रेकॉर्ड्स काय करायचे, ते सगळे मल्टिपल रेकॉर्ड्समध्ये चेंजेस करायचे आहेत तेव्हा आपण चेंज करू शकत नाही. म्हणजे इथं बघा, ऍड्रेस ऑफ कुणाल गेट चेंजड. कुणालचा ऍड्रेस काय आहे, आता टिळक रोड आणि कॅम्प आहे का. तर इथं बघा आधीच्या डेटाबेसमध्ये कुणालचा ऍड्रेस काय होता, कॅम्प, दोन्ही सेमच होता. तर इथं आता तो कॅम्पचा रेकॉर्ड काय केलेला आहे, चेंज करून काय केलेला आहे, टिळक केलेला आहे. म्हणजे अपडेशनच्या वेळी इथं जे एरर येते त्याला काय म्हणायचं, अपडेट अनॉमली. म्हणजे आपण इझिली सगळे जे रेकॉर्ड्स आहेत त्याचा ऍड्रेस आपण इझिली चेंज करू शकत नाही. फक्त कुणाला एकाच फक्त ऍड्रेस काय झाला, चेंज झालेला आहे. त्यानंतर डिलीट अनॉमली. डिलीट अनॉमली म्हणजे काय, इट ऑकर्स व्हेन data of some attributes get lost because deletion of data of other attribute is same record. म्हणजेच काय, मग अशी बघा कुणाल नावचे 2 रेकॉर्ड्स होते. आता आपल्याला जर एखाद्या वेळी एखादा रेकॉर्ड डिलीट करायचा असेल तर त्याचा दुसऱ्यावरती जर दुसऱ्या रेकॉर्डशी जर रिलेशन असेल तर ऑटोमॅटिकली तेही डिलीट होणार. म्हणजेच काय, तर
some attributes get lost because of deletion of data of other attributes. For example, consider आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आधीचा जो पहिला टेबल आहे तो रेफर करायचा. ह्या टेबलमध्ये बघा 6 रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे 6 स्टुडंट नेम आहेत, आयडी आहेत, ऍड्रेस आहेत, कोर्सेस आहेत, कोर्स आयडी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ओनली वन एंट्री फॉर कोर्स डीएस. डीएसची काय करायचे, रेकॉर्ड डिलीट करायचे आहे का. तर डीएसचं जे ह्या स्टुडंटनी एनरोल केलेला आहे, आयडी आहे त्याचा 104, तर हे ऑटोमॅटिकली काय झालेलं आहे, डिलीट केलेलं आहे. मग जर डीएसचं एकच रेकॉर्ड असेल तर ते सिंगल रेकॉर्डच डिलीट होणार. जर डीएस ह्या कोर्सचे एकापेक्षा जास्त रेकॉर्ड्स असतील तर ते सगळे रेकॉर्ड्स काय होतील, डिलीट होतील. त्यामुळं एक स्टुडंटच्या एंट्री रेकॉर्ड न होता ऑटोमॅटिकली एकापेक्षा जास्त रेकॉर्ड्स काय होतील, डिलीट होतील. तेव्हा जे अनॉमली क्रिएट होते तेव्हा त्याला काय म्हणायचं, डिलीट अनॉमली. म्हणजे इन्सर्शनच्या वेळी जे अनॉमली क्रिएट होते त्याला काय म्हणायचं, इन्सर्ट अनॉमली. अपडेशनच्या वेळी म्हणजे चेंजेस करायचे असतील तर तेव्हा जी एरर येते तेव्हा त्याला काय म्हणायचं, अपडेट अनॉमली. आणि डिलीटच्या वेळी येते एरर तेव्हा त्याला काय म्हणायचं, डिलीट अनॉमली. आता ह्या ज्या एरर्स ऑकर होऊ नयेत म्हणून आपण काय करायचं आहे, नॉर्मलायझेशन करायचं आहे. तर नॉर्मलायझेशन ह्या एरर येऊ नयेत म्हणून आपण करणार आहोत. आता फर्स्ट आहे, फर्स्ट नॉर्मल फॉर्म, हे यूज करून आपण काय करायचं आहे, नॉर्मलायझेशन करायचं आहे. तर फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, नॉर्मलायझेशन म्हणजेच काय करतो, लार्ज टेबल हा स्मॉल टेबलमध्ये कन्वर्ट करतो. तर फर्स्ट एनएफ हे टेक्निक यूज करून आपण काय करायचं आहे, नॉर्मलायझेशन करायचं आहे. तर फर्स्ट नॉर्मलायझेशन म्हणजेच काय, फर्स्ट एनएफ डिफाइन्स ऑल द एट्रिब्यूट्स इन अ रिलेशन मस्ट हॅव ॲटॉमिक अँड सिंगल. फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, ॲट्रिब्यूट जे काय असतात ते ॲटॉमिक आणि सिंगल असतात. म्हणजेच फर्स्ट नॉर्मल फॉर्म डिफाइन्स ऑल द एट्रिब्यूट्स इन अ रिलेशन मस्ट बी ॲटॉमिक. ॲटॉमिक म्हणजेच काय, नो फर्दर डिवायजेबल अँड सिंगल व्हॅल्यूज. आता कन्सिडर करा, फॉर एक्झाम्पल हा एक टेबल आहे, टेबल दिसतोय का, फर्स्ट टेबल कॅटेगरी, त्याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत. कॅटेगरी आयडी आहे, कॅटेगरी नेम आहे आणि लँग्वेजेस आहेत. हे 3 कॉलम्स आहेत. तर त्याच्यामध्ये बघा सी प्रोग्राम ही कॅटेगरी आहे आणि कॅटेगरी नेम आहे प्रोग्रॅमिंग, आणि त्याच्यामध्ये लँग्वेजेस आहे, सी आहे, व्हीबी आहे, जावा आहे. ह्या टेबलवरून लक्षात येतं की सी PRG ह्या आयडीचे किती रेकॉर्ड्स असणार आहेत, 3 रेकॉर्ड्स असणार आहेत. आणि CSCR आणि प्रोग्राम कॅटेगरी नेम आहे स्क्रिप्टिंग. स्क्रिप्टिंगमध्ये जावा स्क्रिप्ट आहे, PHP आहे, HTML आहे. ह्या सुद्धा 3 आहेत. म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये किती झाले, 6 एंट्रीज ऍड होऊ शकतात. मग ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येत नाही की किती एंटिटीज या टेबलमध्ये आहेत. तर आपण फर्स्ट एनएफ यूज करून त्या टेबलचं कन्व्हर्जन आपण अंडरस्टँड टू युजर, जसा युजरला समजतो त्या पद्धतीने आपण तो टेबल तयार करायचा आहे. तर इथं खाली आफ्टर अप्लाइंग फर्स्ट एनएफ केलेला आहे बघा टेबल, त्याच्यामध्ये सेम कॉलम्स नेम आहेत, कॅटेगरी आयडी आहे, कॅटेगरी नेम आहे, लँग्वेजेस आहे. आता कॅटेगरी आयडी आहे ती CPRG, C_PRG आहे का, त्याचे लँग्वेजेस 3 आहेत म्हणून 3 वेळा ऍड केलेल्या एंट्री. कॅटेगरी नेम सेम राहणार प्रोग्रॅमिंग, आणि फक्त लँग्वेजेस काय येणार, सेपरेट येणार, C, VB, जावा. तसंच सेम कॅटेगरी आयडी तुमची C_SCR चे 3 रेकॉर्ड्स, म्हणजे टोटल तुमचे 6 रेकॉर्ड्स असे सेपरेट आपण रोज मध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्यावरून लक्षात येतं इझिली की आपल्या कोर्सेससाठी 6 एंट्रीज रजिस्टर्ड झालेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये स्क्रिप्टिंगसाठी 3 आहेत आणि प्रोग्रॅमिंगसाठी 3 आहेत. तर आपण फर्स्ट एनएफ यूज करून अशा पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो टेबल. आता त्यानंतर सेकंड नॉर्मल फॉर्म. सेकंड नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, टू अंडरस्टँड द सेकंड नॉर्मल फॉर्म वी शुड गेट कन्सेप्ट द प्राइम आणि नॉन प्राइम ॲट्रिब्यूट. आपल्याला पहिला काय करायचं आहे, सेकंड नॉर्मल फॉर्म डिझाईन करायच्या आधी आपल्याला एक प्राइम आणि नॉन प्राइम ही कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. प्राइम ॲट्रिब्यूट म्हणजे काय आणि नॉन प्राइम ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय. तर अन ॲट्रिब्यूट विच इज अ पार्ट ऑफ अ प्राइम की. प्राइम ॲट्रिब्यूट म्हणजेच काय, तर तो प्राइम कीचा एक पार्ट असतो. प्राइम की ज्या कॉलमला अप्लाय केली जाते त्या ॲट्रिब्यूट्सला काय म्हणायचं, प्राइम. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्टुडंट डेटाबेसमध्ये रोल नंबर ह्या कॉलमला आपण प्राइम की अप्लाय केली तर रोल नंबरला आपण प्राइम असं कन्सिडर करायचं, आणि रिमेनिंग जे कॉलम्स राहतात त्याला काय म्हणायचं, नॉन प्राइम. अन ॲट्रिब्यूट विच नॉट अ पार्ट ऑफ प्राइम की. आता ह्या टेबलमध्ये बघा, टेबल तुम्हाला दिसतोय स्टुडंट प्रोजेक्ट,
आणि त्या प्रोजेक्टमध्ये बघा स्टुडंट आयडी आहे, प्रोजेक्ट आयडी आहे, स्टुडंट नेम आहे आणि प्रोजेक्ट नेम, त्याचे 3 रेकॉर्ड्स आहेत. तर स्टुडंट आयडी आयडी आणि प्रोजेक्ट आयडी ह्या युनिक असणार, म्हणून मी त्याला काय अप्लाय केलं, प्राइम की. मग प्राइम ऍट्रिब्यूट्स कोणते झाले, स्टूड आयडी आणि प्रोजेक्ट आयडी, आणि स्टूड नेम आणि प्रोजेक्ट नेम हे काय झाले, नॉन प्राइम झाले. आता हा टेबल कन्सिडर करायचा आणि ह्या टेबलचं काय करायचं आपल्याला, सेकंड एनएफ करायचा आहे. मग सेकंड एनएफ यूज करून आपण काय करू शकतो, ह्या सेकंड एनएफ म्हणजे सेकंड नॉर्मलायझेशन फॉर्म यूज करून ह्या टेबलचं आपण कन्व्हर्जन करू शकतो. आता ह्याच्यामध्ये किती कॉलम्स आहेत, 4. तर ह्याच्यामध्ये प्राइम ऍट्रिब्यूट्स कोणते झाले, स्टूड आयडी आणि प्रोजेक्ट आयडी, आणि नॉन प्राइम कोणते झाले, स्टूड नेम आणि प्रोजेक्ट नेम. तर स्टूड आयडी, आता ह्याच्यामध्ये स्टूड आयडी, स्टूड नेम आणि प्रोजेक्ट नेम हे 3 कॉलम्स करून आपण स्टुडंट हा टेबल तयार करू शकतो. आणि आयडी वरून जरी टाकलं आपण, आयडी एंटर केलं तर आपल्याला स्टूड नेम आणि प्रोजेक्ट नेम अवेलेबल होणार. आणि सेकंड टेबल आपण तयार करू शकतो प्रोजेक्ट आयडी आणि प्रोजेक्ट नेम, म्हणजे जरी प्रोजेक्ट आयडी जरी टाकला तरी आपल्याला प्रोजेक्ट नेम अवेलेबल होऊ शकतं. म्हणून आपण सेकंड एनएफ यूज करून आपण काय केलेलं आहे, 2 सिंपल टेबल स्प्लिट करून 2 सिंपल टेबल डिझाईन केलेले आहेत. एक स्टुडंट आहे आणि सेकंड आहे तो प्रोजेक्ट आहे. आता त्यानंतर लास्ट थर्ड नॉर्मल फॉर्म. थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, आता आपण ह्याच्या आधी कसं सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये प्राइम आणि नॉन प्राइम ही कन्सेप्ट आपण बघितली, तसं आपल्याला आता थर्ड नॉर्मल फॉर्म बघायचा आहे. थर्ड नॉर्मल फॉर्म म्हणजेच काय, अ डेटाबेस डिझाइन इज अ सेट टू बी अ थर्ड नॉर्मल फॉर्म इफ फॉलोइंग द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, म्हणजे त्याच्यामध्ये कंडिशन्स दिलेल्या आहेत तर त्या कंडिशन्स तो कंप्लीट करत असेल तर आपण इझिली थर्ड नॉर्मल फॉर्म आपण करू शकतो. इनिशियली द डिझाईन मस्ट बी इन सेकंड एनएफ, म्हणजे जो टेबल आहे तो कशामध्ये असला पाहिजे, सेकंड एनएफ मध्ये असला पाहिजे. सेकंड नॉर्मलायझेशन फॉर्म मध्ये असला तर तो आपण इझिली थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. सेकंड कंडिशन आहे नॉन प्राइम ऍट्रिब्यूट शुड बी ट्रान्झिटिव्हली डिपेंडेंट ऑन प्राइम की ऍट्रिब्यूट, म्हणजे नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल मग अशी घेतलेलं ह्या टेबलमध्ये स्टूड आयडी आणि प्रोजेक्ट आयडी हे प्राइम झाले, स्टूड नेम आणि प्रोजेक्ट नेम म्हणजे जरी ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी असली पाहिजे, डिपेंडंट ऑन प्राइम की ऍट्रिब्यूट्स. आणि थर्ड जी कंडिशन आहे, फॉर एनी नॉन ट्रायव्हल फंक्शनल डिपेंडन्सी एक्स रेस टू, म्हणजे एक्स ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी ऑन ए, आयदर ए इज अ सुपर की और ए इज अ प्राइम ऍट्रिब्यूट, म्हणजे ए जर डिपेंड असेल तर तो एकतर प्रायमरी की असणार किंवा सुपर की असणार. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्या आधीच्या टेबलमध्ये बघा स्टूड आयडी आणि प्रोजेक्ट आयडी आहे, तर जर स्टूड आयडी आणि प्रोजेक्ट आयडी प्राइम की झाले, स्टूड नेम आणि प्रोजेक्ट नेम हे काय झाले, नॉन प्राइम झाले. जर स्टूड आयडी आणि प्रोजेक्ट आयडी हा कंपल्सरी काय पाहिजे, सुपर की किंवा प्राइम की असला पाहिजे. त्यानंतर आता थर्ड नॉर्मल फॉर्म कसं कन्वर्ट करायचं, तर त्याच्यासाठी ह्या 3 कंडिशन दिलेल्या आहेत. तर तो टेबल असला पाहिजे सेकंड एनएफ मध्ये, तर आपण इझिली कन्वर्ट करू शकतो थर्ड एनएफ मध्ये. त्याच्यामध्ये नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स ह्या डिपेंडंट असल्या पाहिजेत ऑन प्राइम की आहेत त्या आता. आणि थर्ड आहे ती ट्रान्झिटिव्ह फंक्शनल डिपेंडन्सी, म्हणजे त्याच्यामध्ये सुपर की आणि प्रायमरी की या दोन्हीपैकी एक तरी की असली पाहिजे. आता बघा कन्सिडर करा हा टेबल स्टुडंट डिटेल्स, आणि त्या स्टुडंट डिटेल्स मध्ये स्टुडंट आयडी आहे, स्टुडंट नेम आहे, सिटी आहे आणि झिप कोड आहे. तर इथं बघा आयडी किती आहेत, 4 आहेत. यस 101, 102, 103 आणि 104. आयडी बघा, आयडी मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज नाही आहेत, म्हणजे 101 चे दुसरं रेकॉर्ड नाही आहे, म्हणजे ते युनिक आहे, म्हणजे त्याला काय अप्लाय केलेले आहे, प्रायमरी की आहे. स्टूड नेम आहे, सिटी आहे आणि झिप कोड आहे. तर हा जो टेबल आहे, हा जो टेबल कशामध्ये आहे, सेकंड एनएफ मध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये बघा पहिली कंडिशन हा सेकंड एनएफ मध्ये टेबल आहे. सेकंड एनएफ म्हणजेच काय, सेकंड नॉर्मलायझेशन फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये नॉन प्राइम ऍट्रिब्यूट शुड बी ट्रान्झिटिव्हली डिपेंडंट ऑन प्राइम की, म्हणजे बघा तुम्हाला सिटी जर माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही आयडी जरी एंटर केला तरी त्याची ऑटोमॅटिकली सिटी तुम्हाला किंवा त्याचं पूर्ण रेकॉर्ड तुम्हाला डिस्प्ले होतं. म्हणजे हा टेबलचा आपल्याला काय करायचं आहे, थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये डिझाईन करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये किती कॉलम्स आहेत, 4 आहेत. तर आता पहिल्या थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये आपण पहिला जो टेबल तयार केलेला आहे, तर स्टूड आयडीचा एक केलेला आहे, नेम आणि सिटी. नेम आणि सिटी म्हणजे बघा तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कुणाल नावचं रेकॉर्ड आयडेंटिफाय करायचं असेल तर आयडी जरी टाकला तरी त्याचं नेम पण अवेलेबल होतं आणि सिटी पण अवेलेबल होतं. सिटी तुम्हाला पुणे माहीत झालं तरी सफिशियंट आहे.
त्यानंतर दुसरा जो आहे तो सिटी ओनली टेबल तयार केलेला आहे सिटी, म्हणजे ज्याच्यामध्ये बघा त्याचा झिप कोड आहे आणि सिटी नेम आहे, म्हणजे दोनच टेबल झाले ना. म्हणजे पुणे टाकलं तर त्या पुणेचा झिप कोड जरी बघितला तरी ऑटोमॅटिकली तुम्हाला तो समजू शकतो. म्हणजे इथं थर्ड नॉर्मल फॉर्म यूज करून आपण 2 टेबल्स डिझाईन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये स्टूड आयडी, नेम आणि सिटी ही बेसिक इन्फॉर्मेशन स्टुडंट डेटा म्हणून आपण देऊ शकतो. आणि ते सिटी आणि सिटीचा झिप कोड तुम्हाला माहित पाहिजे असेल तर तुम्ही दुसरा टेबल करू शकता, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला झिप कोड पण अवेलेबल होऊ शकतो. मात्र ह्या दोन्ही टेबलचं कनेक्शन करता आलं पाहिजे. तर बाळांनो, इथं आपण आता थर्ड नॉर्मल फॉर्म बघितला आहे. म्हणजे आपण हे कशासाठी केलेलं आहे तर युजर जो आहे त्या युजरला जो डेटा टेबलमध्ये आपण स्टोअर करणार आहोत तो इझी टू अंडरस्टँड असला पाहिजे, त्याच्यामध्ये डिफिकल्टीज असता कामा नाहीत. कारण डेटाबेसमध्ये डेटा हा ह्यूज अमाऊंट ऑफ असणार आहे, म्हणजे जास्त असणार आहे. त्याच्यामध्ये एक 10 ते 20 रेकॉर्ड्स एवढेच नसणार आहेत, मल्टिपल रेकॉर्ड्स असणार आहेत, त्याचे एकमेकाशी कनेक्शन असणार आहे. मग तो डेटा जो आहे तो डिलीट करप्ट होऊ नये म्हणून आपण नॉर्मलायझेशन करायचं आहे. तर आजच्या बाळांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मलायझेशनचे टाइप्स, नॉर्मलायझेशनची गरज काय आहे आणि नॉर्मलायझेशन नाही केलं तर येणाऱ्या अनॉमलीज किती प्रकारचे असतात तर 3 प्रकारचे असतात, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट, हे आपण बघितलेलं आहे. आणि नॉर्मलायझेशन कसं करायचं आहे हे सुद्धा आता आपण बघितलेलं आहे. तर प्रॅक्टिकली सुद्धा आपण हे करून बघायचं आहे. तर ह्या आजच्या व्हिडिओ लेक्चरवरती जे काय असाइनमेंट क्विज दिलेल्या आहेत त्या सॉल्व्ह करा आणि सबमिट करा. तर थँक्यू.